हे आपल्या नेकनूरचं बस स्टँड मध्ये इकडे आपला मोठा बाजार आहे. ही जी बिल्डिंग दिसते की मोठी आहे, बिल्डिंगच्या पाठीमागे आपलं हॉटेल आहे. तर आता आपण तुम्हाला दाखवतो मध्ये कसं कुठून जायचं काय आहे. लोकांना फार पंचायत पडती. हे समजा हे असे हॉटेल आहे, दुकान आहेत इकडं. आपल्या इकडे शेळ्याचा बाजार आहे. बस स्टँडच्या बाहेर आलं ही सावता पान सेंटर आहे, केज रोड आहे, इकडून मांदर सुंबा आहे आणि जनावरांच्या सरकारी दवाखान्यामध्ये चाललेला रोड आहे. असंच आतमध्ये जायचं. चालू त्यांचं गुण राहायला चालू आहे. आणखी पुन्हा थोडंच पुढे आलं का हे आपलं बाळूशेठ काय चाललंय नंबर इथं बाळूशेठ आहे. चालू आहे बाळूशेठचं सगळं नियोजन. इकडे मसाल्याची इकडं हे आमच्या गावात पहिलं नाहीत. आपल्या हॉटेलचा ऍड्रेस कोणी विचारित आला तर हॉटेलचा ऍड्रेस सांगा तुम्ही, तसं तर सांगतातच तुम्ही. तरी आमचे नामांकित पहिलं ह्यांनी तुम्ही ह्यांना महाराष्ट्रात ओळखीत कुठं बी. हे त्यांचं रस्सीचं दुकान आहे आणि इथूनच पुढं आपलं दुकान आहे. ह्याच्या मागच पहिल्याच्या आपल्या रस्सीच्या दुकाना माग या इकडे आला जनावरांचा बाजार. हे आपली रसवंती इथं माळवे जनावर अनवरभाईची टपरी आपल्या जवळ आणि हे आपलं हॉटेल. तर हे आपलं खळखळ चालू आहे. मित्रांनो पालातून जर जेवण करायचं असेल तर आपल्या बाजारामध्ये कुणाला विचारायचं धाकले बुक कुठे, धाकले बुक पण दाखवतो तुम्हाला. जनावरांच्या आणि माळव्याच्या बाजाराच्या मध्यभागी ही जी इमारत आहे त्याला धाकले बुक म्हणते. ही जी धाकले बुक आहे काही धाकले बुकाच्या बाजूलाच आपलं हॉटेल आहे. आपल्या हॉटेलमध्ये मोठं वडाचं झाड आहे. हो यावंच लागतं. वडाचं झाड आहे आपल्या हॉटेलमध्ये मोठं. तुम्हाला असं कुठल्या हॉटेलला जाऊन जर विचारलं तुम्ही तर तुम्हाला म्हणतातच की हे दसऱ्याचंच हॉटेल आहे. पण दसऱ्याचं खरं हॉटेल हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. एक वेळेस भेट द्यावी. ओके, धन्यवाद.